नमस्कार, शामियाना किचन्समध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण शामियाना किचन्समध्ये एकदम टेस्टी आणि सोप्या पद्धतीने तयार होणारा बकऱ्याचा भेजा बनवतोय. ही रेसिपी बघूनच तुमच्या तोंडाला पाणी सुटेल. एकदम सोप्या पद्धतीने हिरव्या वाटण्यात तयार होणारी ही भेजाची रेसिपी. चला तर मग वेळ न घालवता सुरू करूयात. चला तर मग भेजा फ्राय बनवण्यासाठी सगळ्यात पहिले इथे आपण बकऱ्याचा भेजा घेतलाय. अलगद हाताने 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचंय आणि टूथपिकच्या मदतीने त्यावरील ज्या काही नसा असतात त्या काढून घ्यायच्या. भेजा खूप प्रमाणात सॉफ्ट असतो, त्यामुळे तो अलगद हाताने धुवायचा आणि नसा देखील प्रॉपर अशा काढून घ्यायच्या आहेत. चला तर मग भेजा साफ करण्याची पद्धत सांगितलेली आहे. भेजा फ्राय बनवण्यासाठीच एक स्पेशल हिरवं वाटण बनवतो. यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं साल काढून घेतले, तिखटाच्या आवडीप्रमाणे हिरव्या मिरच्या घेतल्यात, इथे 2 हिरव्या मिरच्या वापरल्यात, मुठभर कोथिंबीर घेतली आणि थोडं पाणी घालून याची वाटून बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. चला तर मग इथे वाटण तयार झाले. यानंतर एका पॅनमध्ये 2 ते 3 पळ्या तेल घालायचे. तेलामध्ये ठेचलेला लसूण घालायचा. वाटणामध्ये देखील लसूण वापरलेला आहे आणि वरनं ठेचलेला लसूण घातला तर त्याची टेस्ट आणखीन वाढते. बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे. कांदा चांगला मीडियम ब्राउनिश होईपर्यंत परतायचा आहे. यानंतर यामध्ये हळदी पावडर, तयार करून घेतलेलं हिरवं वाटण घालायचे आणि चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. वाटण बनवताना इथे आपण सगळे कच्चे जिन्नस वापरले, त्यामुळे वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत परतायचं आहे. चवीनुसार मीठ घालायचे. वाटणाला तेल सुटलं की यामध्ये भेजा घालायचा आहे. भेजा घातल्यानंतर आपण ज्या प्रकारे अंड्याची कटिंग करतो तुकड्यांमध्ये, त्या प्रकारे भेजाची कटिंग करून घ्यायची आहे. पार्ट्स वेगळे करायचेत, जेणेकरून प्रॉपर असं मिक्सचर भेजामध्ये मिक्स होतं आणि त्याची टेस्ट वाढते. हे संपूर्ण वाटण भेजामध्ये मिक्स करून घ्यायचे. पाहू शकता तुकड्यांमध्ये आपण कटिंग करून घेतलेला आहे. भेजा 1-2 मिनिटभर असाच परतून घ्यायचा आहे आणि मिक्स करायचे, जेणेकरून तो तळाशी जळणार नाही. यानंतर वरनं आपण अर्धा चमचा गरम मसाला घालतोय. या गरम मसाल्याची रेसिपी आपण बकऱ्याच्या मुंडीची रेसिपी शेअर करणार आहोत, त्यामध्ये तयार केलेला आहे. हा गरम मसाला तुम्ही देखील नक्की बनवा. एकदम टेस्टी बनतो आणि सोप्या पद्धतीने तयार होणारा आहे. चला तर मग भेजाला बुडबुडे येऊ लागले की झाकण ठेवून भेजा 4 ते 5 मिनिटांसाठी चांगला शिजवून घ्यायचा आहे. झाकण ठेवल्यानंतर 3-3 मिनिटांनी झाकण काढून अधनंमधून हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून भेजा तळाशी चिटकत नाही. चला तर मग इथे भेजा आपण वाफेवरती शिजवून घेतलेला आहे. झाकण लावल्यावेळी गॅसची फ्लेम लो मिडियम ठेवायची आणि झाकण काढल्यानंतर 1 मिनिटभर हाय फ्लेमवरती समोर उभं राहून भेजा थोडा फ्राय करायचा आहे. चला तर मग भेजा फ्राय तयार झालेला आहे. रेसिपी सर्व करूयात. ही एकदम टेस्टी आणि हटके अशी भेजा फ्रायची रेसिपी तुम्ही देखील नक्की ट्राय करा. ही भेजा फ्रायची रेसिपी तुम्ही पाव, रोटी, बटर नान, भाकरी, चपाती, भात या सर्वांसोबत सर्व करू शकता. ही भेजा फ्रायची रेसिपी आवडल्यास शामियाना किचन्सला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन रेसिपींसोबत. तोपर्यंत धन्यवाद.